मागच्या 4 वर्षांच्याच काळात मी नगरसेवक नसताना देखील मी मामुर्डी आणि किवळे परिसराच्या विकास कामासाठी जवळपास 200 कोटी रुपयांचा निधी आणला. मी अजित पवार यांचा शिलेदार आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शेवटी पालकमंत्र्यांना कमिशनरचं ऐकावं लागतं आणि त्यामुळे मामुर्डी किवळे परिसरात मी जवळपास 200 कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा मोरेश्वर भोंडवे यांनी केला आहे. नाही, आता 4 वर्ष तर इलेक्शन नाहीये आणि आता नेमकं इलेक्शन लागल्यामुळं लोकांना सगळ्यांना आनंदच आहे. जे उमेदवार उभे आहेत त्यांनाही आनंद आहे, मतदारांना बी आनंद आहे. कारण जे पेंडिंग कामं आहे ते आता पुढे आपल्याला चालू ठेवायची. पण आमची पेंडिंग कामं नगरसेवक नसताना सुद्धा माझी कामं चालू आहेत. कमीत कमी या मामुर्डी किवळ्याला कमीत कमी 200 कोटीचा मी आत्ताही फंड आणलेला आहे. माननीय अजितदादा पवार यांच्या अंडर काम करतोय मी. त्यामुळं शेवटी कमिशनर पालकमंत्र्याचंच ऐकणार. त्याच्यामुळं आम्ही 150-200 कोटीचा या मामुर्डी किंवा या भागात फंड आणलेला आहे. हा रोड आता के टाऊन झालं, हा रोड सगळं मीच बनवलेले आहेत, दुसरं कोणी बनवलेलं नाहीये. त्यामुळं आता लोक इकडचे ते पक्षात जा, तिकडे इकडे या, हे चालू झालेले आहे. तरी नक्कीच मी आमचा पॅनल 100% विजय होईल. का विजय होईल की आम्ही कुणावर टीका करीत नाही, आम्हाला काय घेणं नाही. फक्त एवढं शोधा की हे उमेदवार जेवढे उभे आहेत त्यांच्या जागेवर आरक्षण किती आहे. त्यांनी जागा लोकांना भाड्याने दिलेली आहेत, त्यांनी सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळं ते आरक्षण आमच्या ताब्यात येत नाही म्हणून आम्हाला आमचा विकास थांबतोय.